वंदो चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वैकरा विघ्नादिदोषहरा संबंधे जडजीव तारुणवरा पुता कृता हि धरा दातारा करुणा करा वर्मते देवी भो गुर्जरा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सर्वाज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। जन्म कर्म चमे दिवे मेवम यवेति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामिति सोडले। श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला उपदेश देताना सांगतात, अर्जुना, माझं दिव्य जन्म कर्म ज्या माणसाला समजलं, दिव्य जन्म कर्मचे मे दिव्य मेवम यवेति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन, जो मेल्यावर पुन्हा त्याला जन्माला यायची गरज नाही, ह्या संसारामध्ये येऊन दुःख भोगण्याची त्या माणसाला गरज नाही अर्जुना. तर असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात. माय बाबा, खरंच श्रीकृष्ण महाराजाचं जे जन्म आहे, कर्म आहे, ते दिव्य आहे. एकदा श्रीकृष्ण महाराज नेहमीच दह्या दुधाची चोरी करायचे आणि मग गवळणी त्यांना त्रासून जायच्या आणि त्या गवळणी देवाची तक्रार करण्यासाठी यशोदामातेकडे यायच्या. सगळं खोटं असायचं ते. गवळणीला श्रीकृष्ण महाराजाचा कधीही त्रास झाला नाही. त्याला तर वाटत होतं की श्रीकृष्ण महाराजांना यावं आमच्या घरी आणि दही दूध खावात, परंतु त्या श्रीकृष्ण महाराजाला पाहण्यासाठी जात होत्या. श्रीकृष्ण महाराजाला त्याच्या घरी पाहण्यासाठी जात होत्या आणि मग अशाच एकदा पाहण्यासाठी गेल्या. श्रीकृष्ण महाराजाला सगळे मिळून चल म्हणले, चला आपण जाऊ आणि यशोदे मातेला तक्रार करू, ह्या आम्हाला ह्या श्रीकृष्णानं फार त्रास द्यायला बाबा, असं सांगू आपण. आणि मग सगळ्याजणी गेल्या श्रीकृष्ण महाराजाच्या यशोदा माताकडं आणि यशोदा माता म्हणली, काय करावं आता ह्या पोराला, पण आता काय करू म्हणे, सगळ्याजणी म्हणे याला बांधून टाकू आपण, चला. आणि मग सगळ्याजणी श्रीकृष्ण महाराजांना बांधून टाकण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याला बांधण्यासाठी दोरी आणली, एक दोरी आणली, सगळी दोरी आणल्या, सगळ्या दोरखंड आणले आणि सगळ्या गावातल्या दोऱ्या आणल्या माय बापो. तरीही ईदभर म्हणजे एक अर्धा फूट दोरी कमीच पडायची. कितीही मी दोऱ्या आणल्या, सगळ्या गावातल्या दोऱ्या आणल्या, तरीही त्या श्रीकृष्ण महाराजाला बांधण्यासाठी अर्धा फूट दोरी कमी पडायची. आणि मग सगळ्या महिला कंटाळून गेल्या आणि मग श्रीकृष्ण महाराजानं त्याचं दिव्य जन्मकर्म दाखिलं आणि स्वतः बांधून घेतलं माय बापू आणि मग बांधले गेले. पण एरवी ते बांधल्या जात नाहीत. हे नमाम कर्मानी लिंपंती नमे कर्म फलेस्प्र. कारण श्रीकृष्ण महाराज नाही का, कर्माची त्याला आसक्ती नाही, त्यामुळं ते बांधल्या जाऊ शकत नाहीत. त्याचमुळं का बांधल्या जाऊ शकत नाहीत, कारण त्याचं जन्मकर्मच दिव्य आहे. जन्मकर्मच मे दिव्य मेव मेविती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. मग अर्जुनानं विचारलं, मला तक्रार केली. अर्जुनानं म्हणला, देवा, तुम्हाला वेगळा नियम आहे ना, आम्हाला वेगळा नियम, असं का बरं? ते म्हणलं नाही. श्रीकृष्ण महाराज म्हणले, नाही, तुला बी वेगळा नियम नाही आणि मला वेगळा नियम नाही, पण माझ्यासारखं तुम्ही वागले पाहिजे. मग जन्मकर्मचे मे दिव्य मेवम यवेति तत्वतः, माझा दिव्य जन्मकर्म तू समजून घे. तुम्ही समजूनच घेत नाही. तुम्ही जन्मकर्मचं मे दिव्य मेवम यवेति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोडले. अर्जुना, तू जर माझं दिव्य जन्मकर्म जाणून घेतलंस, माझी चिंतन केलंस, अरे अर्जुना, तू जर माझ्यामध्ये चित्त लावलंस ना, मच्चित्ता मद्गत पाना, जर चित्त लावलंस, मच्चित्ता मद्गत पाना बोधयंत परस्परम कथयंतस्य माम नित्यम तुष्यंतीचे रमंतीचे तेषाम सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धी हेवंतम येन मामुपयांती. ते माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी देतो तुला मी, तुलाच काय कोणालाही देतो, पण तुम्ही
माझ्या चित्त लावानं, तर तुम्ही तसं लावित नाहीत आणि माझं दिव्य जन्मकर्म तुम्ही जाणून घेत नाहीत आणि त्यामुळं तुमचं देखील जन्मकर्म दिव्य होत नाही. तुमचं जन्मकर्म हे दिव्य होत नाही अर्जुन. त्यामुळं अर्जुना, तू माझं दिव्य जन्मकर्म जाणून घे. दिव्य जन्मकर्मचे मे दिव्य मेवमेवती तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. माय बाबा, एकदा सत्यभामा नावाची पत्नी होती. ते 8 पत्न्यापैकी त्या सत्यभामानं श्रीकृष्ण महाराजाला नारदाला विकून टाकलं. केवढ्याला विकलं काय माहीत, विकून टाकलं. आणि मग इतर महिलेला समजलं की बाबा आपला पती ह्या सत्यभामानं विकून टाकला. आणि मग म्हणली तुझाच एकटा पती आहे का? मग त्या नारदाला म्हणली वापस द्या आमचा. ती म्हणे हो देतो वापस, परंतु श्रीकृष्णाच्या भारोभार सोनं द्या. ते देतो म्हणे, देते म्हणे सगळे. मग त्यानं काय केलं माय हो, एका पारड्यात श्रीकृष्ण महाराजाला बसवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये सोनं टाकलं आणि सोनं टाकल्यानंतर काय झालं, ते किती बी सोनं टाकलं तरी श्रीकृष्ण महाराजाचं पारडं खाली वर जायला तयार नाही, खालीच जळत राहिलंय. मग हे जी सत्यभामा होती ती पण आली आणि तिचा जो एक मणी होता त्याला शेमंतक मणी म्हणत, तर ते दररोज 1.25 मन सोनं देत होता. पण तिच्याजवळ किती सोनं झालं समजा, मग तेवढं सोनं टाकून देखील श्रीकृष्ण महाराजाचं जे वजन हे जडत भरलं. कारण दिव्य जन्म कर्मचं मे दिव्य मेव येती तत्वता. कसं कारण का उचलं न गेलं माझं पारडं, का जड भरू लागलं? कारण माझं दिव्य जन्म कर्मच तसं आहे. माझं जन्म कर्मचं मे दिव्य मेव येते तत्वता त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. मग सगळ्यानं टाकले दागिने, सगळ्याचे दागिने संपले. आणि मग शेवटी रुक्मिणीबाईनं आल्या आणि एक अशी पुराणात कथा आहे बरं, सांगतो मी तुम्हाला, माझ्या मनाची नाही. आणि त्यानं एक तुळशीचं पान आणलं आणि त्या श्रीकृष्ण सोन्यात टाकलं आणि श्रीकृष्ण महाराजाचं पारडं वर गेलं. माय बाबा का गेलं? हे श्रीकृष्ण महाराजाच्या मताप्रमाणे गेलं, त्याच्या मनाप्रमाणे गेलं. कारण ते जन्म घेतात ना, तर ते प्रकृती स्वामधिष्ठ आहे. प्रकृतीला अधिष्ठित करून जन्म घेतात. प्रकृती परमेश्वराच्या अधिष्ठित आहे आणि जीव हा प्रकृतीच्या अधिष्ठित आहे. म्हणून प्रकृतीचे अधिष्ठ असल्यामुळं परमेश्वराला तशी इच्छा झाली की परमेश्वराचं पारडं वर गेलं आणि त्या सोन्याचं पारडं खाली आलं आणि असं जड भरलं. माय बाप, हे परमेश्वराचं दिव्य जन्मकर्म आहे. आणि हे परमेश्वराचं दिव्य जन्मकर्म ज्याला समजलं, जन्मकर्मचं मे दिव्य मेव ते तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. आणि ज्याला माझं दिव्य जन्मकर्म कळालं त्याला पुन्हा हे देह सोडल्यानंतर पुन्हा ह्या नश्वर संसारामध्ये दुःख भोगायला अर्जुना यावं लागत नाही. म्हणून अर्जुना, तू देखील माझं दिव्य जन्मकर्म समजून घे. आपण दोघं संघ आहेत, परंतु तुला माझं दिव्य जन्म कळालंच नाही. दिव्य जन्मकर्मचे मी दिव्य, माझं दिव्य जन्मकर्म तुला कळालेलं नाही अर्जुना. एकदा काय झालं, श्रीकृष्ण महाराज दूत म्हणून गेले कौरवाला सांगायला की बाबा युद्ध नका करू असं सांगायला गेले. आणि तिथं गेल्यानंतर मग दुर्योधन की बाबा आमचा दूत त्याचा होऊन आले ठीक आहे, परंतु राज्य द्या अशी गोष्ट तुम्ही करायची नाही आम्हाला. मग ते म्हणले राज्य नका देऊ, परंतु 5 गाव द्या, फक्त 5 गाव द्या. ते म्हणलं 5 गाव काय? ते म्हणल्या सुईच्या टोकावर बसन एवढी माती पण देणार नाही असं दुर्योधनानं सांगितलं. आणि मग श्रीकृष्ण महाराजाला त्याचा राग आला आणि श्रीकृष्ण महाराज म्हणले की बाबा हे तुमचं जर हे एवढं तुम्ही आग्रह येत ना, तुमच्या कुळाचा नाश होईल. आणि मग त्या दुर्योधन चिडला आणि दुर्योधनानं त्या लोकांना सांगितलं, त्याच्या सैनिकाला सांगितलं की यालाच आता बंदी करा याला. आणि मग सैनिक धावले. मायबाबा, श्रीकृष्ण महाराजाचं रूप एवढं विराट रूप, विश्वरूप दाखवलं.
विश्वरूप दाखिलं. दुर्योधनाचे बी डोळे चमकून गेले. पण सगळं हे झालं मायबाबा. एवढं झालं तरी दुर्योधनाच्या डोक्यात प्रकाश पडलाच नाही. दिव्य जन्मकर्म परमेश्वराचं त्याला समजलंच नाही. मायबाबा 99% लोकांना परमेश्वराचं दिव्य जन्मकर्म कळतच नाही. त्याच्यामुळं त्या हजारो कोट्यावधी वर्ष झालं या संसारात फिरत आहेत आणि दुःख भोगत आहेत. पण ज्या माणसाला परमेश्वराचं दिव्य जन्मकर्मचं मे दिव्य मेव मेवते तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामिति सोर्जुन. पुन्हा त्या माणसाला म्हणजे पुन्हा ह्या नश्वर संसारात येऊन दुःख भोगण्याची गरज नाही. मायबाबा, प्रत्येक माणसानं आपण इथं आलोत तर परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी आलोत. परमेश्वराला आपण काय म्हणतो, सच्चिता आनंद. तर त्या सच्चिता आनंद आणि ह्या परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी इथं आपण आलो आहोत. आपल्याला तो परमेश्वराचा आनंद घ्यायचा आहे आणि तो आनंद घेण्यासाठी इथं आलोत. म्हणजेच परमेश्वराचं दिव्य जन्मकर्म आपल्याला जर समजलं तर आपल्याला परमेश्वर त्याच्या स्वरूपात लीन करून घेतात आणि मग त्याचा आनंद आपल्याला मिळू शकतो. त्यामुळं मायबाबा, आपण परमेश्वराचा जन्मकर्म दिव्य जन्मकर्म जाणून घ्यायला पाहिजे आणि ह्या नश्वर संसारातून सुटून जायला पाहिजे असं माझं मत आहे. मायबाबा, हा गीतेचा हा देवल ऑफिशियल चॅनल जे आहे हे गीतेचा प्रसार आणि प्रचार करणारं चॅनल आहे. त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि कॉमेंट पण करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.